जेवढा वेगळा विचार कराल तेवढं जग बदलाल. कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात. तुमचं वेड थोडंसं असतं, पण त्यात जगाच्या भविष्यातील तंत्रज्ञान दडलेलं असतं. कुंभरास म्हणजे आज गोंधळलेले विचार, पण उद्या प्रकाश देणारी दिशा असते. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण भरलेला असेल. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास, भाग्य तुमच्या बाजूने हळूहळू चक्र फिरवत आहे. यश तुमच्याकडे आणत आहे. एखादं आवडीचं पुस्तक तुम्हाला या महिन्यात वाचायला मिळेल. त्यातून एक शुभसंकेत प्राप्त होईल. अचानक अनपेक्षितपणे अनोळखी व्यक्ती तुम्हाला एखादा सल्ला देईल. हा सल्ला देखील लाभदायक ठरेल. याशिवाय तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात गुरुदेव विराजमान आहे. त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो. किंबहुना जून महिन्यात अनेक ग्रह तुमच्या पंचम स्थानात जाणार आहे. 29 तारखेला शुक्रदेव तुमच्या चतुर्थ स्थानात येतील. ते तुमच्या राशीसाठी योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे. त्याचे शुभ प्रभाव म्हणजे तुमच्यासाठी वास्तुयोग, वाहन योग निर्माण होतील. अर्थात ते 29 जून रोजी येणार असल्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला जुलै महिन्यात प्राप्त होतील. असे अनेक शुभसंकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे. त्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव देखील प्राप्त होतील. या काळाचा सदुपयोग करून घ्या.